गोविंदा चालू करा. गोविंदा. श्री व्यंकटेश विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री मंगलमूर्ते नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सद्गुरुनाथाय नमः. श्री वेदव्यासाय नमः. ओम नमो जय परंपरा आद्यनादि विश्वंबरा मायातीता गोचरा दीनोद्धारा जगत्पती. नमो भवरोग निवारणा. नमो स्वर्गस्थित्यंत कारणा. नमो जन्म मृत्युपाश मोचना सज्जन रंजना श्रीनिवासा. नमो नागराज तनुशयना विश्वोधारा खगवर केतना भक्तवत्सला मनमोहना मधुसूदना भक्तपती. विधि विष्णु ईशान ऐसी त्रिधा रूपे साकारुण उत्पत्ती स्थिती लय कारण करिता तुझी श्रीहरी. तू निर्गुण निर्विकार भक्त कार्याला झालासी साकार. तुझे क्रमावया गुणांबर शक्त नव्हे ती श्रुतीशास्त्रे. तुझी झालासी विनायक तुझा नाही दुसरा नायक. सकळ विद्येचा आरंभ देख सुखदायक दासाचा. जैसा पौर्णिमेचा निशाणाथ तैसा एकदंत झळकत तडीत प्राय पीतांबर मिरवित नागभूषणे शोभती. परम सुहास्य करी राजवदन सरळ सोंड लंबायमान शेंदूर चंचित शोभायमान सिद्ध गजानन विलसी तसे. चतुर्भुज पाशांकुशधर विराजमान दोंदिल सुंदर पाहताची रूप मनोहर आल्हादकारक वाटत असे. तुझे स्मरण करिता गणपती विघ्ने 12 वाटे पळती. व्यंकटेश विजय वदावया निश्चिती देईमती मज लागी. नमो आता विरंची कुमारी परा पश्यंती मध्यमा वैखरी. चहू वाचांची ईश्वरी आदिमाता अवतरली. जय मूळ प्रकृती जगदंबे सकळ विद्येची आरंभे. प्रणव रूपिणी स्वयंभे त्रिजगस्तंभे सरस्वती. तुझे गायन ऐकता सुरंग सुधा पाणी होती कुरंग. तप्त चामी करा ऐसे अंग प्रभा अभंग दिसतसे. बोलता झळकती दंत तेने दश दिशा पै उजळत. मर्गजाशी बिंक चढत हिर्या ऐसे भासती. हंसावरी आरोढून करी सुस्वर विना घेऊन कवी जनांसी द्यावया वरदान प्रसन्न वदन सर्वदा. तुझे कृपा मात्रे करुण मूक शास्त्रज्ञ होईल गहन. ग्रंथारंभी तुझे चरण प्रेम भावे वंदित असे. गणेश सरस्वतीचे स्तवन जेने करविले कृपे करुण. ज्याचे नियोगे भव पाश गहन तुटे बंधन क्षण मात्रे. ऐसे सद्गुरु चैतन्य गण गोविंदराज नामाभिधान. ज्याचे देखता महिमान गोविंदाची अवतरला. जो क्रोध धन गज भंग वज्रधर. जो कामगज विदारक हरिवर. जो अप्रोक्ष ज्ञानाचा सागर. जो मंदिर धैर्याचे. ज्याची ऐकता कवित्व रचना आश्चर्य वाटे सर्वांच्या मना. ज्याने भक्ती बळे नारायणा आपणाधीन केला असे. असो ऐसे तो गोविंदराज नमुनी त्याचे चरणांबुज. रात्रंदिवस चरण रज वीर इच्छा करीत असे. नमो आता कुलदैवत जो क्रा श्रीकृष्ण वेणी तटस्थ. दक्ष विध्वंजनी अद्भुत खळमर्दन केले जाणे. शिवनेत्री उद्भवनी सहज दाविले जने अगाध तेज. ग्रंथारंभी श्री वीरभद्रराज प्रेम भावे वंदिला. नमो आता माता पितर जे ज्ञानरूप परम पवित्र. श्री शंकर उपासक निर्धार भजती निरंतर उभयता. जन्मलो ज्याच्या उदरात पितयाचे नाम बाळाजी पंत. कृष्णामाई माता विख्यात पतिव्रता शांतगुणी. त्या उभयतांचे चरणी वीरबाळ मस्तक ठेवणी. श्री व्यंकटेश विजय कथनी आरंभ केला साक्षेप. आता नमो साधू संत जे ब्रह्मानंदे डुलत. ज्याचे दृष्टी जनवन समस्त समानची भासत असे. जे ज्ञानामृताचे सागर श्रीहरीचे कृपापात्र. त्यासाठी व्यंकटेश्वर घेत अवतार युगानुगी. ज्याची कृपा होता देख इंद्रपद पावे रंख. मूर्खाचे हृदय ज्ञानार्क उगवे कृपेने जयाचे. ऐसे जे का संत सज्जन त्यांचे चरणी अन्यन्य शरण. मजवरी कृपा करून ग्रंथ सिद्धीसी नेजे. ऐसे ऐकोणी स्तवन संत स्तवन
बोलती श्रोते विचक्षण, पाल्लाळ अवघा टाकून व्यंकटेश विजय बोलका. तांदुळातील खडे समग्र, निवडती जैसे निवडणार, तैसे पाल्लाळ सांडूनी समग्र, बोल साचार चरित्रपय. ऐकता आता सावधान, व्यंकटेशाचे चरित्र गहन, जे ऐकता भावे करुण, सर्व मनोरथ पुरती ते. आरोग्य ऐश्वर्य संतती, हे एकताची होय प्राप्ती, देणार व्यंकटपती, शेषाचल निवासी जो. श्री वेदव्यास स्वमुखे करुणी, बोलिला भविष्योत्तर पुराणी, त्याचा मतितार्थ काढुनी, प्राकृत भाषेनी रचियेला. बोलणे माझे असंभूत, परिसंती घालावे पोटात, जैसे बालक बोबडे बोलत, जनक जननीसी आवळे. मी नव्हे चतुर पंडित, संस्कृती उत्पत्ती नाही किंचित, ग्रंथ वदावया हेत, मणी धरला निर्धारी. व्यंकटेश वैकुंठ विहारी, जो भक्तजनांचा सहकारी, मूळ हाती ग्रंथ निर्धारी, तरविता तोची सर्वथा. शौनकादिक मुनी विख्यात, नैमिषारणी ऋषी सहित, सुताप्रती प्रश्न करीती, अत्यादरे करुणिया. इंदिरापती मनमोहन, त्याचे चरित्र परम पावन, श्री व्यंकटेश विजय आम्हा लागून श्रवण करविला पाहिजे. यावरी सूत वक्ता निरूपण, वदता झाला हर्षायमान, श्रीनिवासाची गुण कीर्तन, ऐका सावधान श्रोते हो. पृथ्वी मिथिला नामक नगरी, रावजनक राज्य करी, परम विख्यात अवनीवरी, राजर्षी म्हणवी तसे. जो धार्मिक सुभट, जो सकल राजा माझी वरिष्ठ, जो ज्ञान गंगेचा लोट, पुण्य श्लोकात गणना ज्याची. दुष्ट दंडनी कृतांत, संत सज्जनांसी नम्र बहुत, बालका परिरक्षित, प्रजाजनांसी सर्वदा. सत्यवादी शास्त्रज्ञ थोर, काम क्रोध अवरुणी समग्र, वसुदेव भजनी तत्पर, अहोरात्र मन ज्याचे, तयाचा बंधू विख्यात, नाम त्याचे कुशकेत. जनकरायासी आवडत, प्राणाहुनी पलीकडे, राज्य कारभार समस्त, जनकराव बंधूसी सांगत, यथा न्याय पारिपत्य, सर्व ही तोची करावे. बंधूसी राज्य निर्वुण, आपण करी श्रीहरिचिंतन, कथा कीर्तन पुराण श्रवण. येणे करुणी कालक्रमी, कुशकेतूच्या उदरी, जन्मल्या तिघी कुमारी, 3 पुत्र निर्धारी, तया लागी जाहले. जनकरायाची कन्या, जानकी नामे कमलनयना, जिच्या स्वरूपावरुणी कोटी काम ओवाळजे. संतती संपत्ती समवेत, जनक राजा राज्य करीत, म्हणे म्हणे नृपणात, सुखी निश्चित मी एक. कदापि दुःखाची वार्ता, मज नाही ठाऊक सर्वता, पुढेही दुःख तत्वता, दृष्टी न पडो माझिया. रापोल्या चिंतात, सुखी मी म्हणून मानित, परी ही गोष्ट असंमत, साधूसे संमत न होय. ज्ञानी याचे मुख्य लक्षण, सुख दुःख असावे समान, काम क्रोधाधिक जिंतून, द्वंद्वातीत सर्वना, मृतिका आणि कांचन, ज्यासी भासावे समान. रावजनक ज्ञानी संपूर्ण, त्यासी हे गुण न साजे. कमळपत्राक्ष कृपाघन, जो वैकुंठवासी रमारमण, निज भक्तांचे उणे जाण, पडो नेदीच सर्वदा. राव जनक ज्ञानसागर, त्याने सुखाचा मानिला हरिकफार. काही दिवस गेल्यावर पुढील विचार ऐकापा. जनकाचा बंधू कुशकेत, मरण पावला अकस्मात, त्याची स्त्री अग्निप्रवेश करीत, पती समागमे ते दवा. जनक राजा हे अवसरी, परम दुःखित झाला अंतरी, लेकुरे पाहुनी निर्धारी, शोक भारी करीत असे. म्हणे जगन्निवासा श्रीहरी, मदका दुःख दाविले निर्धारी, ऐसा राजा अहोरात्री, तळमिळीत असे ते दवा. राजा परम सज्ञान, त्यासी दुःख व्हावया काय कारण, सुखाचा संग धरिला म्हणून दुःख त्यासी अनुसरले. सुख दुःखाची समानता, मानून या हरिसी भजता, त्यासी दुःख साकडे तत्वता, न पडे सर्वता कालत्रही. असो रात्रंदिवस ऐशा परी, राजा शोक करी भारी, म्हणे परदेशी बाळे निर्धारी, कैसे परी करू आता. मज आले वृद्धापण, शत्रु सर्वदा पावती न्यून, इंद्रजित रावणादी दुर्जन, पाहू न शकते मज लागी. दिशा शून्य बंधुहीन, आता पाठीराखा नाही कोण, या लेकराचे संरक्षण, कवणे परी करू आता. प्राप्त होता चिंता दारुण, गोड न लागे अन्नपान, राजभोग तांबूल शयन, नावडेचे सर्वदा. ऐसा राव चिंताक्रांत, तो उदिले भाग्याद्भूत, जैसा दुर्बळाचे घर शोधित, चिंतामणी पातला, किंग रोगियाच्या मुखात, सुधारस पडे अकस्मात, किंग क्षुधात्यासी प्राप्त, क्षराब्दी जैसा झाला. तैसा शतानंद पुत्र गौतमाचा, तो पुरोहित होय जनकाचा, संकट जाणून रूपाचा, अकस्मात पातला. ऋषी आला जाणून, राव सामोरा गेला धावूनी,
साष्टांग प्रणिपात करुणी लोटांगण घालीत असे. सिंहासनी बसून केले अर्ध्य पाद्य आदी पूजन, पुढे उभा कर जोडून सवन प्रीतीने करीत असे. म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, तू सर्व ऋषया माझे चुडारत्न, बाजे संकट जाणून प्रकटलासी गुरुवरी कृपाळवा. मज आजपर्यंत प्रपंचाची आधी ऋषी ठाऊक नव्हती कधी, आता स्थिर नाही माझी बुद्धी, कैसे करू सांग आता. माझे दुःख हरी आते, तू वांचोनी नाही समता. मी अन्य शरण यथार्थ तुझ्या चरणी गुरुवर्या. शतानंद म्हणे नृपनाथा, तुझं काय दुःख झाले तत्वता, ते अद्यंत सर्व वार्ता सांगात मजप्रती. जनक बोले यथार्थ, माझा बंधू कुशिकेत काळे ग्रासीला तयाते स्त्रिय सहित गुरुवर्या. त्याची लेकुरही अज्ञान, त्याकडे न पाहावे माझे मन. मज आले वृद्धापमन, आई शाप करी काय करू. मज पाहुणी पक्षीहीन, शत्रू उडतील चहूकडून, दुःख प्राप्त झाले गहन, किती म्हणून वर्णावे. जानकी माझी कुमारी, बंधू कन्या तिघी सुंदरी, या योग्य वर निर्धारी, कोठे सांगा आता. माझ्या मणीचा हेत एक रायचे चौघे सूत, कुलशील आणि विद्यावंत ऐसे जामात मिळावे. कन्या आणि जामात होऊन या आयुष्यवंत, सुखे वर्तावे यथार्थ ऐसे मनोरथ माझे असे. माझे पुत्र कलांसहित सुखरूप असावे यथार्थ, ऐसे असी उपाय त्वरित सांग यथार्थ महाराजा. ऐसे नृपतीचे वाणी ऐकून या शतानंद मुनी, परम कृपाळू होऊन काय बोलता झाला. शतानंद म्हणे राजोत्तमा, ऐका वैकुंठगिरीचा महिमा, बहुत शोधिता उपमा, दुसरी त्यासी नसेची. वैकुंठ नायक मुरारी, जो साक्षात वसे पर्वतावरी, ज्याची महिमा ऐकता श्रोती, पावन होती जडमूड. सत्यवदी हृदयरत्न, भविष्यात तरी बोलला गहन, कलियुगी वर्तेल महात्म्य पूर्ण, सर्व काम फलप्रद जे. धन विद्या आयुष्यापार, संतती आणि ज्ञानविचार, श्रवण मात्रे देणार श्रीराम वर निजांगे. सकळ यात्रेचे फळ, महामखाचे पुण्य केवळ, श्रवण मात्रे मनोरथ सकळ, पूर्ण होती तत्काळी. मणिकरिता श्रवणाची आस, तत्काळ शत्रू पावती नाश, अनंत जन्मीचे दोष भस्म होती निर्धारी. भूवैकुंठ पृथ्वीवरी, तो साक्षात शेषाद्री, त्याच्या महात्म्याची थोरी किती म्हणून वर्णावी. आकाशाची उंची किती वर्णवेल सांग नृपती, पृथ्वीवरील कणांची गणती करवेल निश्चिती एकदा. व्यास वाल्मिकादिक मुनी, तेही भागले गुणवर्णनी, 4 6 18 जणी वर्णिता तटस्थ झाल्या. ज्याचे गुण ऐकोनी शीतळ झाला शूलपाणी, ब्रह्मा इंद्र ज्याचेनी पदे आपुले पावले. ऐकाता चित्त देऊनी श्री वैकुंठगिरीचे वर्णन, कृतयोगी जया लागून वृषभाद्री ऐसे नाम होते. त्रैतायुगी अंजनाद्री, नाम पावला निर्धारी, शेषाचळ ऐसा द्वापारी. श्री व्यंकटाद्री कलियुगी, युगानयुगी एक एक नाम पावला तो नगोत्तम. जनक म्हणे स्वामी उत्तम, इतिहास सांगा सर्वही. कृतयुगी वृषभाद्री म्हणून नाम पडावया काय कारण, त्रैतायुगी अंजनाद्री म्हणून किंग निमित्त बोलले. शेषाद्री ऐसे द्वापारी, कलियुगा माझी व्यंकटगिरी, ऐसे भावयासे निर्धारी, कारण सर्व बदावे. शतानंद हर्षोक्त बोलेल आता कथा अद्भुत, हे ऐकता एकचित्त जनक राजा अनुसरला. सभा घनवट दाटली पूर्ण, सावध ऐकती साधू जन, ब्रह्म क्षत्रिय आदी चहुवर्ण अत्यादरे ऐकती. पुढील अध्यायी कथा गहन, वदेल वामदेव नंदन, हे संत श्रोते विचक्षण ऐका चित्त देऊन्या. चैतन्य घना श्रीनिवासा, श्री गोविंदा वैकुंठवासा, भक्तवत्सला रामविलासा, मायाधीशा जगतपते. तू कृपा करशील जरी, तरी ग्रंथ सिद्धी होईल निर्धारी. व्यंकटेश शेषाद्री विहारी, करीधरी बाळकाते. श्री गोविंद पादारविंद, तेथील सेवया मकरंद, कुडची वीर होवीन षटपद, दिव्य अमोद सेवितसे. इतिसे व्यंकटेश विजय सुंदर, संमत पुराण भविष्योत्तर, परिसोत ज्ञानी पंडित चतुर, प्रथम अध्याया गुण. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा.